अशी घाई का झाली प्रत्येकाला आता? प्रत्येकाला असं पटकन सगळ्या गोष्टी पाहिजेत. ही सायकॉलॉजीच्या दृष्टीने कसं बघताय? का झाली? इतकी घाई का झाली? थांबायचंच नाहीये कुणाला. प्रत्येकाला पैसे कमवायचे, प्रत्येकाला एक चांगली बॉडी पाहिजे आणि पटकन पाहिजे. हे त्यातलं दुसरं महत्वाची गोष्ट आहे. असं का व्हायला लागलं? कारण की दुसऱ्यांनी टाकलेल्या क्रायटेरियावरती आपल्याला जगायचं आहे. कुठेतरी आपण एक काल्पनिकरित्या एक फ्रेम बनवलेली आहे की वहां पे जाऊंगा तो सुखी हो जाऊंगा. ह्यात सोशल मीडिया कुठे आहे? सोशल मीडिया पण आहे. आता सोशल मीडिया आपण जे म्हणतो ना की ते आपली बेसिक गरजच आहे. सोशल मीडिया हिट का झालं? मानवाची मूलभूत गरज आहे सोशल इंटरॅक्शन. ठीक आहे. आता मला भूक लागली होती, पण मी पाणी पिलं, साखरेचं पाणी पिलं. सो त्याने भूक नाही जाणार, शरीर कमजोर होणार आहे. साखरेचं पाणी भाजीपोळी वरण भातला अल्टरनेटिव्ह नाहीये. तात्पुरतं भूक शमन होऊ शकते, पण सातत्यानं जर तेच देत राहिलं तर कुठेतरी कुपोषण वाढणार. सो सोशल इंटरॅक्शन ही आपली एक बेसिक गरज आहे. तुम्ही मधमाशीचं पोळं बघा, त्याच्यामध्ये राणी माशी असते, सैनिक माशी असते, एक ड्रोन असतो मेल, तो फक्त रिप्रोडक्शनसाठी असतो. अजून आलेल्या मधाची छाननी करणे, त्याला हे करणे हे असतं. त्यांच्यामध्ये एक संथपणा असतो की जर काही अटॅक झाला तर ते स्वॉर्मिंग या पद्धतीनं निघून जातात आणि दुसऱ्या ठिकाणी हे करतात, मध वाचवतात. सो तसे आपण पण आहात. समजा आपण एका बंद रूम मध्ये राहिलो, आपल्याला हा अनुभव लॉकडाऊन मध्ये आलेला आहे. बंद रूम मध्ये सामान आणि सोशल मीडिया, ते दिवस काही खूप जास्त सुखी नव्हते. सो सोशल इंटरॅक्शन्स असतात, फार गरजेचे आहेत, पण कुठंतरी लोकांना जी घाई लागलेली आहे हे कुठंतरी त्या आभासी विश्वामध्ये राहिल्या कारणानं होते. आणि त्याच्या जर दूर जायचं आहे तर आपल्याला कुठंतरी संयम प्रॅक्टिस करावं लागेल, माइंडफुल प्रॅक्टिस करावं लागेल, क्षणामध्ये राहणे. ब्रश करतोय तर ब्रशच कर, जेवण करतोय तर जेवणच कर. आता सिग्नलमध्ये तुम्ही बघणार, हिरवा लागण्या अगोदर पळत सुटणे, हे आपल्याला प्रत्येक गल्ली बोळामध्ये दिसणार. हिरवा लागण्याच्या अगोदर पळत सुटणे, पुढच्या सिग्नलवर पण थांबणारच आहे, पण तिकडे पण पडणार आहे. सो घाई करून करून 5 मिनिटाचा फरक पडेल. ठीक आहे. सो ही मानसिक अस्वस्थता जी आहे की तिथं गेल्यावर मी सुखी बनेल, ही जिथपर्यंत आपण मोडीच काढत नाही तिथपर्यंत आपल्याला आज सुख नाही भेटणार. आणि आज जर सुखी नाहीये तर बाय डिफॉल्ट मी उद्या सुद्धा सुखी नाही. सो एकच उत्तर आहे की या क्षणामध्ये प्रेझेंट राहणे, हेच नैसर्गिक तत्व आहे. निसर्गाने आपल्याला फक्त हा क्षण दिलेला आहे. हा क्षण, मी स्टुडिओमध्ये बसलेलो आहे, हा क्षण. याच्या पुढचा इट्स टोटली अन इमॅजिनरी वन. We don't know what is going to happen tomorrow on the very next minute. Do you know what is going to happen at 5 p.m. today? We can predict about it, but nobody can ensure what is going to happen at 5 p.m. today. So just wait and watch. Till then, enjoy the current moment. That can be the mantra.